नाही, परीक्षेमध्ये कुठला घोळ नाही आहे, कुठले त्याच्यावर हे असे बेछूट आरोप केलेले आहेत. खरं म्हणजे याच्यामध्ये झालेल्या विसंगती त्यांनाच वाटतो भ्रष्टाचार झालेला आहे, त्याचं एकही उदाहरण ते सांगू शकत नाही. फक्त विरोधाकरता विरोध करायचा, आमच्या तरुण पिढीचा त्या ठिकाणी जे उमेदवार परीक्षेला बसले त्यांचा बुद्धिभेद करायचा. आता 5,000 जागेसाठी साधारण 8.5 लाख मुलं बसले. आपण काय अपेक्षा करणार? आज त्या 5,000 प्रक्रिया थांबवली, जे मला गुणवत्ता यादीत आले त्यांच्यावर आपण अन्याय करणार का? सरकार कोणत्याही चौकशीला तयार आहे. म्हणजे आमची तर काही मी विरोधी पक्ष नेते वडेट्टीवारचा आरोप केला, श्वेतपत्रिका काढा. मी म्हटलं विजय भाऊचीच कमिटी देणार, आमची काय हरकत नाही त्याला. इतकी पारदर्शकता आहे. आज रोहित पवार आरोप करत असतील, सुप्रिया सुळे करत असतील, श्वेतपत्रिका काढा. सरकारची काहीच अडचण नाही आहे. म्हणजे आमची तलाठी भरती प्रक्रियेची श्वेतपत्रिका आम्ही काढू, पुण्याच्या लवासा जमिनीमध्ये झालेल्या घोटाळ्याची श्वेतपत्रिका आम्ही काढू, पुण्याच्या अनेक जमिनी बिल्डर का कशा गेल्या त्याची श्वेतपत्रिका आम्ही काढायला तयार आहोत. ती अर्थ काही नाही. श्वेतपत्रिका फक्त तलाठीची का मागता तुम्ही? एकूणच ज्या जमिनीचे व्यवहार झालेले आहेत, जे आदिवासी बांधवांचा त्या ठिकाणी फसवणूक झालेली आहे, अशा सगळ्याच आपण श्वेतपत्रिका काढू ना. माय कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा.